2 दिवस झाले भाऊसाहेब इकडे चक्कर मारायचा पत्ताच नाही, गेले कुठं? रागच आला असणार आहे माझा तशी बायको सोबत त्यांना काढून दिलं म्हटलं. असं किती दिवस लोकांच्या माग माग पळा. बावटाने कुठं बी तिकडे अरे तुला कळत काही हे असल्यांच्या दारात काय जायचं आपल्याला आपली गाडीवर. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ओ बाबा इकडे या. ज्योतिष सांगणार आहे ज्योतिष. हा इकडे या बाबा, इकडे या. हात दाखवा तुमचं. हे आडव्या रेषेमुळे तुमच्या जीवनात फार संकट आहे बाई. हा बाबा, फार मोठाले संकट आहे. तुमचा नवरा एक धोरणी नाहीये हा बरोबर आहे बाबा. आणि तुमच्या नवऱ्यापायी भरपूर घराची बरबादी झाली. कर्मा माझं सारं वाटरो झालंय बाबा. 100% नीट होईल, पण याच्यावर काहीतरी तुम्हाला इलाज करावा लागेल. काय इलाज आहे? तर 2-5 रुपये खर्च येईल, 100% तोडगा करून देणार. अजिबात अडचण येणार नाही. त्या बाईला जेवढं तुम्ही बेकारवाने बोलता, जेवढं चिंतावता तेवढी ती बाई तुमच्या नवऱ्याची आणखीन नादी लागेल. थोडस व्यवस्थित घ्या. काय करू मग आता? थोडं थिराने घ्या, दामाने घ्या, सगळ्या गोष्टीने घ्या, प्रेमाने चलून द्या. काहीच अडचण येणार नाही. नवरा हाय तिथं परत जागे येणे 100% चान्सेस आहेत बाई. खरं म्हणता बाबा? हा, रागाला जरा नियंत्रण मध्ये ठेवा. रागाच्या प्रकारे कसलेही बोलू नका, कोणाला वाईट वक्त बोलू नका, काय नका. भाऊ बनवण्याचे वाटेकरी असतात, त्यांचं बी कधी ऐकू नका. 4 चौघ येऊन तुम्हाला सांगतील ती संघ मारामारी करताना दुनिया भानगडी, हे कधीच करू नका बाबा. पण मी एक सांगते बाबा, मी माझ्या नवऱ्याला लय प्रेम करते हो. त्याच्यासाठी मी काय पण करेल. द्या धंदे तुम्हाला तोडगं बनवून देतो लगे एका माझा मिनिटात. नवरा परत त्या बाईच्या नादी नाही लागला. लवकर द्या. थोडस तोडगं म्हणायला मला पलीकडे मळ्यामध्ये जावं लागत. तुम्ही लवकर द्या बाबा. माझ्या लय मेहनतीचे कष्टाचे द्या. ते कुठं जाणार नाही. ते सगळे तुम्हाला देऊ राहिले. कुठं जाणार नाही. द्या पटकन. थोडस अर्जंट आहे, थोडस जावं लागतं मला. पुढून एक माणसाचा फोन येतोय. 2 मिनिटं झालं. ते 2 मिनिटात मला लगेच या लवकर. त्याचं पण तोडगं बनवायचं. त्या बाईचं पण असंच. 100% तुमचं काम होईल. कधी खोटं बोलणार नाही. तुम्हाला सांगतो पुढल्या येताना तोडगं घेऊन येईन. त्या बाईला कधी वाईट वक्त शब्द बोलू नका. जाऊ का मी आता? धन्यवाद. ज्योतिष 100% सांगणार भाऊ. याचं तर लग्न होतं का नाही मला गॅरंटी नाही, पण तुझं 100% होईन. एवढं महिना 2 महिन्यात अडचण नाही काहीच. अरे बाबा खाली काय बघ, तू वर बघ ना बाबा. अरे धोत्राला कशाला हात लावतो? मला चाष्ट केलेलं चालत नाही. जागेवर श्राप देऊन मारून टाकेन. बाबा कोणते तुम्ही नेमके कोणते ज्योतिषी म्हणायचे? अहो आम्ही ब्रह्मगिरीवरून आलेले महाराज. ब्रह्मगिरीवरून. अरे कोणती ब्रह्मगिरीवरून आलं. सगळ्यांचं चांगलं सांगलं. याचं काय मला मेळ लागा ना भाऊ काही. अरे नशिबाने कधी खोटं ठरू नका. एखाद्याची चेष्टा केली ना तर जागेवर जाताल. 3 दिवसाच्या आतमध्ये जाताल. तुम्हाला सांगतो, माझ्या नादी लागू नका. तुम्हाला सांगतो, मला कोणते तरी तमाशा आल्याला तमाशगिरच वाटतोय. मला तर काय कळा हात जर लावला तर माझ्या वाईट नंबर का तुम्हाला सांगतो. मी जागेवर श्राप देऊन मारीन. एक काम करा ना, आमचं भविष्य बघा का जरा. हा बघा का जरा. हात बघून नाही बघत भाऊ. तोंडावरच नक्ष तुमचं सांगतं. ते जे 4 काड्या तुमच्या तोंडावर फिरल्या तर त्या प्रॉब्लेम आहे तुम्हाला. 1 जर काडी नसती आली तर अजिबात प्रॉब्लेम नसतात. मागल्या वर्षी तुमचं लग्न झालं असतं तर पण 1.5 वर्ष भांगायची पळी आली. यांचा तर विषयच नाही. यांचं मला वाटतं लग्न नाही होणार, कारण 2च काड्या आहेत. बाबा हात बघून भविष्य सांगतात. हात बघून नाही, आम्ही तोंड बघून भविष्य सांगतो. जवळ कोणाच्या जात नाही. करोनाची भीती तुम्हाला 10 वेळा सांगितलं ना. हाताला हात सकट लागत नाही. जाऊन दे बाबा, काय भविष्य असं आमचं सांगितलंय ना. चांगलं सांगितलंय. चांगलं वागा, चांगलं बघू दे राव. माझं लग्नाचं राहिलं थोडं. एकदा लग्नाचं हाताला हात देत नाही भाऊ. तोंडावून सांगतो. कमीत कमी 3 वर्ष लागतील तुला लग्नाला भाऊ. आता 2दा मोडले. खरे का खोटे? बाबा खरं. अरे खरंच मोडलं येडे. आणि मला काय म्हणायचं, आणि जर लवकर करायला काहीतरी सांग ना उपाय. लवकर करायला काय पुरी का वाटा पडलं भाऊ? जरा तोंड सांभाळ. तुझं तोंड बघ एकीकडे चाललं कुणीकडे. जरा जरा माझ्या नादी लागू नका. तुम्हाला सांगतो गुढीत जात पुढे डोकं नका खाऊ द्या. हो मावशी, काका, कोणी आहे का घरात? 100% भविष्य सांगणार. खोटं कधी बोलणार नाही.
जीवनातल्या सगळ्या घडामोडी सांगणार हात बघून. काय बाबा? ज्योतिष बितिष बघायचं असलं तर बघा, पैसे दिले तर देण्यात देऊ नका. काय धनाची अपेक्षा आपल्याला नाही तर रस्ता मोकळा आहे, पटलं तर घेण्यात. धंद्याचं पर वाटोळ झालं आणि काय धनाची काय अपेक्षा धंद्याचं वाटू झालं, सगळं सोयीस्कर होईल बाई, टेन्शन बसा. घेऊ नको. तुम्हाला खरंच भविष्य सांगता येतं का? 100% भविष्य सांगणार. काय अडचण नाही, हात दाखवा. हातातली पहिली रेस गायब झाली, दुसरी रेस चांगली. याचा अर्थ 12 वर्ष झाले तुम्ही वनवास भोगता. बघा गोष्ट खरी का खोटी? खरीच आहे मला. शेजारी पाजारांची 1 नंबरची नजर तुमच्यावर आहे का खोटं आपल्या वाटतं? गावावाल्यांची नजर माझ्यावर आहे. गावाचं मला काही घेणं देणं नाही, शेजारी पाजाराच सांगतो. 12 वर्ष झाले एकटेच राहतात. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा एकच माणूस या गावात. कोणता गाडा? तुम्ही ओळखून घ्या. आता मी त्याचं नाव सांगत नाही, नाव सांगायचे मी ज्यादा पैसे घेतो, पण नाव सांगायची मला तुमची गरज नाही. ढिल्या घेतल्याशिवाय खोटं बोलणार नाही, ढिल्या घेतल्याशिवाय राहणार नाही. 100% गॅरंटी, 100% भविष्य खरं सांगणार. जीवनात कधीही खोटं बोलणार नाही. थोडं आहे एक माणूस आहे बर का. त्याची पूर्ण तुम्ही वाट लावली आहे, पण तरी तो तुमच्यावर पूर्णतः जीव लावतो. बघा गॅरंटी खरी. तुम्ही सांगता का बाबा? मी कधी त्याची वाट लावली? खोटं कधी बोलणार नाही. उरपाट्या पडाचं कोंबडं सगळं उतरून टाकायला सांगणार नाही. 2 अंड्याची तर गरज बी नाही. पण तुम्हाला सांगू का बाबा, या पारूच्या दरबारात आहे, तुम्हाला द्यायला 1 रुपया सुद्धा नाही. कारण जो माणूस देणार होता ना, तो माणूस 2 दिवसापासून आलाच नाही. पैशाची अपेक्षा मला नाही पहिल्यापासून. फक्त तुम्हाला सांगतो तुमचं भविष्य खरं आहे का खोटं एवढं सांगा फक्त. तुम्हाला पारूच्या दरबारात फक्त दारू भेटल. आता दारू म्हणजे कसं आहे माहितीये की इंदिरा घरी दरबारात आहे ना, मद्यपानाचा विषय असतो आमचा. आता दारू म्हणजे तुमच्याकडे दारू म्हणली जाते, आमच्याकडे मदिरा म्हणलं जाते तिला. आणि तुम्ही पाजलेली तुम्ही जर दिली तर आम्ही 100% पेणार, त्याची बी काही शंका नाही. पण भविष्य खरं आहे का खोटं एवढं सांगा फक्त, बाकी काहीच विषय नाही. भविष्य खरं आहे, पण बाबा लोक दारू बी पितात का? बाबा लोकांना काही मन नसतं का बाई? हा का बाबा लोकांनी पार सगळं संपून सोडून द्यायचं का? जायचं ब्रह्मगिरी बसायला? द्यायचीच का? द्या 1-2 घोट पेतो फक्त, ज्यादा घेणार नाही. तुमची वाटली 90 परत विकून टाका, तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम नाही. बाई मदिरा तुमचा 1 नंबर. जगातली पहिली दारू मी आज पिली. विषय का? पारूची भारीच असते दारू. मग काय करत, 2 दिवसापासून मी त्या बाबाची वाट बघते, अजून यायचा पत्ता नाही. 100% 1 तासाच्या आत मग तुमच्या घरात नाही पोहोच झाला तर परत बाटलीचा विषय घेऊ नका. 80 रुपये पुढल्या वेळेस येताना तुमची जागेवर देऊन टाकेल. खरंच का? हा नक्की. हा माझा शब्द आहे, तुम्ही खोटं मानून घेऊ नका अजिबात. तुम्हाला सांगतो रोडवरून चाललं तर दगडाने हाना मला, पण खोटं कधी बोलणार नाही. 1 तासाच्या आत मग तुमच्या दारात जर तुम्ही आला तर पैन देऊन सांगा. बाबा असं वाटतंय तुमच्यासोबत मी पण 1 गोड घ्यावा का? आता इतका आनंद झालाय मला. आता ही तर तुम्हाला सांगतो खरंच सोनं आहे. ही जर तुम्ही घेतलं ना तर अजिबात बघू द्या, अडचण आता घेऊच नाही. द्या बरं एकदा. कशी लागते हो ही? अहो बाबाचं तोंड लागलं तिला, ती बायाला चांगलीच लागणार ना कधी बी. त्यात काय अडचण येणार आहे का? तुम्ही विकता पण तुम्ही तिचा आस्वाद आतापर्यंत घेतला नाही. पहिल्या टायमाला आस्वाद घेतला. 100% तुमचं सोनं होऊन जाईल बघा. आता आणखीन 1 घोट मारा, जीवनाच्या सगळ्या अडचणी संपून जातात. बाबा असं मला गरगरल्यासारखं होतंय हो. गरगरायला लागलं तुम्हाला, काहीच अडचण येणार नाही. बघा मी आहे तुम्हाला सांभाळायला, टेन्शन काही घेऊ नका अजिबात. जोपर्यंत तुमची उतरत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तुमचा हात दाखवा आता. घ्या ना. तुम्ही कोण आहे हो बाबा? कोण आहे म्हणजे? आमच्याकडे ते भाऊसाहेब येतात ना, हम्म. त्यांच्या हाताला पण असंच लागलेलं आहे बघा. बाई असं प्रत्येकाच्या हाताला लागतं म्हणून तुम्ही काय त्याच्यावर थोडं जाता यांच्या असंच हाताला लागलेलं आहे. तुम्ही
खोटं बोलताय. अजिबात नाही, खोटं बोलणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं, देवा शपथ घेऊन खोटं बोलणार नाही कधी, माहिती आहे? तुम्ही त्या शपथ घेतली. तुम्ही खोटं बोलताय. ते भाऊसाहेबच्या हाताला लागलेलं होतं तसं. आता काय करावं, काही डोकं ओळखीची दिसते. आली बाय बिघडणार, आता काय करणार? कोण आहे तुम्ही? ते खाली घ्या. अगो भाऊसाहेब तुम्ही ती बाटली द्या माझ्याकडे, निघा इथून. कुठं जात असतात का कुठं, काय येडे बिडे काय म्हणतो मग तुला भविष्य सांगायला? आता जीव आहे, तो जीव आहे म्हणून, बोलले माझ्यासोबत. तो जीव आहे म्हणून, खोटं का बरं बोलले माझ्यासोबत? तो जीव आहे म्हणून इथपर्यंत आलो नाही तुम्ही मी. खोटं का बरं खोटं आहे बोलले का? सांगा. ना मी खोटं आहे का? तुम्ही खोटं बोलले माझ्यासोबत. अरे पण धोतर घालून आले मला इथं. वाटलं तू मला सोडून दिलं म्हणून निघा मला इथून. हे रूप घ्यावं लागलं. निघा माहिती इथून. अजिबात ओ जाणार, भाऊसाहेब तुम्ही निघा इथून. अजिबात जाणार नाही. तू भाऊसाहेब तुम्ही मला पाजली दारू. निघा, छटाक पारूला मध्ये- दारू पाजली. उठा. छटक पिढीन तुला या ना पारूला दारू पाजली तुम्ही. लक्षात ठेवा. पारुलं मी तर मायनात नको लागू तू. मी माझा जीव त्यावर आहे म्हणून इथपर्यंत आलो. माहिती का? माय सगळं वाटोळ केलंय तू, आणि वरून मला निघा तुम्ही इथून. नाही मला सोडून द्यायची चर्चा. तुम्ही इथून. तुम्ही इथे खोटं का बरं बोललाय? खाली बस तू, 1 मिनिट बस खाली. बिलकुल नाही. मी तुला 2 मिनिटं सांगतो, खाली बस. बसले खाली, बस बोला. खाली. हा, काय अडचण तुला आता? तुम्ही मला दारू पाजली. तुला अडचण काय? तुम्ही दारू खाऊन पाजली मला. तू मला का सोडून देती? अख्ख्या गावात कोणाची हिंमत नाही पारून दारू पाजायची. तुम्ही मला दारू पाजली, ती देशी. तुम्ही देशी दारू पाजली मला, देशी. मी काय करू शकतोय तुला कळतं ना? कोण तुम्ही? मी काय करू शकतोय तुला कळतं ना? कोण तुम्ही? भावराव म्हणतात मला, भावराव. बुवा. भावराव बायरा म्हणतो. आजपर्यंत भावरावला धरलो ना, आता 1 दिवसात सोडून द्यायला नाही त्याची बायको म्हणतो मला. तुम्ही मला दारू पाजली ना. छटाक भर पिलीन पावसाची ना शांती काय का ग? तुम्ही मला पाजली का बरं ते सांग. उच मन दारातून निघून जायचं. क्वार्टर निघून जायचं मन दारातून. क्वार्टर पाहिजे, 1 क्वार्टर. मन दारातून क्वार्टर तुम्ही नुसते दारू पिता हो. दारू तूच पाहिजे ती. दारू पाजून ते हे सगळं कमावलं, वाटोळ केलं माझ्या प्रपंच. आता म्हणते दारू. अहो दारूचा धंदा आहे तो माझा. अरे माळी कायचे मला आता उद्याच्या 2 दिवसात. माळीकडे नोटा, अरे कैक नोटा 10-12 लाखाला माहितले माळ. 12 लाखाला 12 लाख रुपये कॅश. नका ना. अरे हे काय घालते तू गळ्या? कैक मडीन तुला मी. टेन्शन नको तू. असे काय हलकट बिलकट समजते काय मला? नका ना विकू. ते कशाला विकित? तो आहे ना- चांगलं नसतो असं. तुझ्या नावचं करून टाकू. नको मला नाही. मला करमतच नाही. तुम्ही असे भांडत कोण माझ्यासोबत? तू माझ्या संग भांडती मला पार हिजड. मी नाही भांडत तुमच्या सोबत. तुम्ही नुसते भांडत माझ्यासोबत. अरे आता काय तू यासाठी करायचं राहिलंय मग सांग बर. आणि काय करू सांग? मला तुम्ही म्हणता नाही दागिने. मला याची गरजच नाही दागिन्यांची. मग मी माय गरज, मी आहे ना. तू काय लोड घेते? तुम्ही दारू किती पिता? बंद. तू माहिती असली तर उद्या बंद करतो मी. तू टेन्शन नको. खरंच हा खरंच बंद कर. तुम्ही माझ्यासाठी दारू बंद करा. बंद म्हणजे बंद. अरे पारूसाठी आज पण उद्या पण काय पण. नक्की. भाऊराव म्हणतो आपल्याला शब्द पक्का असतो. 99% 99.99. बरं ठीक आहे. आता तुम्ही मला दारू पाजली त्याचं काय? दारू पाजली म्हणजे काय उतरायची नाही काय का? तुला 12 मास पाजलेलीच राहते. जा तुम्ही आता. 2 घोट दारू नाही पिली. आणि इकडे तुला सांगतो गोडी ती भांडू बिंडू नको ना सांग काय. नाही. हा मी येतो परत. तोवर झोप मार एक. हा उठा. आलो लगेच. हा मग सोड ना पंच्या. उठा तुम्ही बी. छटाक भर बिल काय नाही धोतर फेकून टाकली. तुम्ही कशाला एवढे नाटक करताय? धोतर बितर बाबा. सगळा राडा कराय. छटाक भर पिलं 2 घोट. सारं दुनाच लागली सांगायला मला. जा बाय 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 सोन्या. बाय 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 बाय. आलो माग तुम्ही लक्ष. दारू पारूला दारू पाडली तुम्ही. आज माग आलो लगेच माग येतो. जमल ना? काय अडचण नाही ना? ओके जाऊ मग. जाऊ का? तुम्ही येताल ना नक्की? 1 तासात माग आलो. जा. जाऊ का?
लागाय ग तीर तुझ्या नजरेचं लय दार दार ग